स्टुडंट्स, आज आपण चॅप्टर नंबर 4 इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, विद्युत धारेचे परिणाम याबद्दल पाहणार आहोत. तर आपल्याला आपल्या घरामध्ये वेगवेगळे विद्युत उपकरणे असतात, इलेक्ट्रिकल ॲप्लायन्सेस असतात. जसे आपलं टी व्ही आहे, लॅम्प आहे, इलेक्ट्रिक बल्ब आहे, फॅन आहे. हे सर्व विद्युत धारेवर किंवा इलेक्ट्रिक करंटवरती चालत असतात. तर आता विद्युत परिपथातून ऊर्जेचं स्थानांतरण कसं होतं याबद्दल आपण पाहूया. एनर्जी ट्रान्सफर इन ॲन इलेक्ट्रिक सर्किट. तर या ठिकाणी एक विद्युत परिपथ आहे. यामध्ये हा रोध आहे, रेजिस्टन्स आहे, रेजिस्टर आहे. इथं ॲमीटर आहे जो विद्युत धारा मोजतो. व्होल्टमीटर आहे जो दोन टोकामधलं विभवांतर मोजतो. ए आणि बी या बिंदूमधील विभवांतर किंवा पोटेन्शियल डिफरन्स आहे VAB. ही बॅटरी आहे, याच्यामार्फत विजेचा जो मेन स्रोत आहे. ही प्लग कळ आहे, प्लग की आहे. आता याच्यामधून चार्ज किंवा विद्युत प्रभार Q हा A टोकाकडून B टोकाकडे का होतो, प्रभावित होत असतो. आता तो प्रभावित होण्यासाठी कार्य होणं आवश्यक आहे किंवा वर्क होणं आवश्यक आहे. ते कार्य किती आहे, VABQ. VAB म्हणजे दोन टोकामधलं काय विभवांतर आहे किंवा पोटेन्शियल डिफरन्स आहे. इफ अ चार्ज टू फ्लो फ्रॉम A टर्मिनल टू B टर्मिनल, वर्क शुड बी डन. द वर्क शुड बी VAB इंटू Q. If the charge Q flows from A to B in time t, the work is performed in time t, and during that time the energy VABQ is given to the resistor. Q हा जर चार्ज हा परिपथातून प्रभावित होता असेल तर त्यासाठी कार्य होणं आवश्यक आहे. ते कार्य किती आहे, VABQ. आणि जर तो T या वेळेसाठी प्रभावित होत असेल तर त्याच्यामधून एनर्जी प्रस्थापित होते, प्रभावित होते. ती एनर्जी किती आहे, VABQ. म्हणजे कार्य म्हणजेच काय, ऊर्जा परिवर्तनात कार्य करण्याचा दर म्हणजे ऊर्जाचं काय, VABQ. तर कार्य करण्याचा दर म्हणजे काय, शक्ती किंवा इलेक्ट्रिकल पॉवर. एनर्जी अपॉन टाईम रिक्वायर्ड, ऊर्जा भागिले वेळ, VABQ अपॉन T. पण आपल्याला माहिती आहे प्रभार भागिले वेळ किंवा चार्ज अपॉन टाईम इज इक्वल टू I, म्हणजे इलेक्ट्रिक करंट, विद्युत धारा म्हणजे काय, प्रभार भागिले वेळ. म्हणून आपण इथं लिहिले VABI. आता ज्यावेळेस विद्युत धारा प्रवाहित होत असते ज्या विद्युत परिपथातून, त्यावेळेस त्याला प्रवाहाला रोध होत असतो, रेजिस्टन्स तयार होतो. हा रेजिस्टन्स तयार झाल्यामुळे उष्णता निर्माण होते, हीट तयार होते. मग हीट म्हणजे काय, पॉवर इंटू टाईम, शक्ती गुणिले वेळ, VAB इंटू I इंटू T. आता आपल्याला ओमचा लॉ माहिती आहे. ओमचा लॉ काय, V इज इक्वल टू IR, विभवांतर बरोबर विद्युत धारा गुणिले रोध. ही जर आपण व्हॅल्यू याच्यामध्ये टाकली या सूत्रामध्ये, आपलं सूत्र ते V²AB गुणिले T अपॉन R किंवा H इज इक्वल टू I²RT. हा आहे जूलचा उष्णतेचा नियम, जूल्स लॉ ऑफ हिटिंग. हे सूत्र आपल्याला महत्त्वाचे आहे. आता आपल्याला पॉवरचं किंवा शक्तीचं एकक माहिती आहे, 1 जूल पर सेकंद किंवा वॅट. हे शक्तीचं काय आहे, एकक आहे. आता आपण हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, विद्युत धारेमुळे निर्माण होणारा उष्णतेचा परिणाम. तर आपल्या सर्वांना वॉटर बॉयलर, इलेक्ट्रिक कुकर किंवा इलेक्ट्रिक बल्ब माहिती आहे. इथं जर पाहिलं तर या इलेक्ट्रिक वायरमधून, हीटरमधून काय होते, उष्णता बाहेर पडते आहे. तर आपण इलेक्ट्रिक शेगडीवरती अन्न शिजवतो, तर ही उष्णता बाहेर पडते. ही उष्णता बाहेर कशी पडते, तर ह्यामध्ये वापरलं जाणारं जे मटेरियल आहे या स्प्रिंगमधले, ही जी स्प्रिंग आहे ही विशिष्ट अशा पदार्थापासून बनवली जाते किंवा ॲलॉयपासून बनवली जाते. कोणता ॲलॉय आहे त्यामध्ये, तर त्यामध्ये नायक्रोम हे वाला वापरला जातं, कारण त्याची रोधक क्षमता ही खूप जास्त आहे. त्याच्यामुळं निर्माण होणाऱ्या रोधामुळं प्रचंड प्रमाणात उष्णता बाहेर पडते. हा किती डिग्री सेल्सिअसपर्यंत गरम होतो, 3400 डिग्री सेल्सिअसपर्यंत गरम होतो. याच्यामध्ये जेव्हा विद्युत धारा इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो त्यावेळेस त्याला ह्या जो नायक्रोम आहे हा
रेजिस्टन्स करतो. हा रेजिस्टन्स खूप जास्त असतो, त्यामुळे ही कॉईल ही 3400 डिग्री सेल्सिअसपर्यंत काय होते, हीट होते आणि त्याच्यामधून उष्णता बाहेर पडते. त्याच्यावरती आपण काय करतो, अन्न शिजवतो. त्याचप्रमाणे जो आपला इलेक्ट्रिक बल्ब आहे त्याच्यामध्ये टंगस्टन आहे. टंगस्टनचा पण रोध, विद्युत रोध किंवा रेजिस्टन्स खूप जास्त आहे. त्यामुळे विद्युतधारा ज्यामुळे जो प्रवाहित होतो, इलेक्ट्रिक करंट ज्यामध्ये फ्लो होतो, त्यावेळेस त्याच्या प्रवाहाला काय होतो, हा विरोध होतो, त्याच्यातून हीट बाहेर पडते. म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये उष्णता बाहेर पडली पडते, म्हणजेच प्रकाश बाहेर पडतो. आता तुम्ही भरपूर ऐकलं असेल की घरामध्ये शॉर्ट सर्किट झाले, आग लागलेली. तर असं का होतं, तर आपल्या घरामध्ये जे आपण इलेक्ट्रिक वायरिंग करतो त्याच्यामध्ये 3 वायर असतात. एक असते लाल, हिरवी आणि पिवळी. म्हणजे कोणते असते, लाईव्ह, न्यूट्रल आणि आर्थिंग वायर असते. लाईव्ह आणि न्यूट्रल वायरमध्ये 220 व्होल्टचं पोटेन्शियल डिफरन्स किंवा विभवांतर आहे. ही जी आर्थिंग वायर आहे ते आपण काय जमिनीमध्ये त्याला गाडलेलं आहे किंवा कनेक्ट केलेलं आहे. जर समजा तुमच्या इक्विपमेंटमध्ये फॉल्ट झाला असेल किंवा तुमचे लाईव्ह आणि न्यूट्रल वायरचं जे वरचं प्लास्टिकचं कव्हर ते निघून गेलं तर ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये करंट फ्लो होतो आणि त्याच्यामध्ये हीट बाहेर पडते. जर जवळपास लाकूड, कपडे किंवा प्लास्टिक असे जर पेट घेणारे पदार्थ असते तर लगेच आग काय होते, पकडते आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथं आग लागू शकते. याच्यासाठी आपण काय करतो, फ्यूज वायर वापरतो. फ्यूज वापरल्यामुळे काय होतं आहे, ज्यावेळेस खूप करंट फ्लो होतो तेव्हा फ्यूज वायर वितळते आणि सर्किट ब्रेक होतो आणि पुढची जी दुर्घटना आहे ती दुर्घटना टाळली जाते. आता हे फ्यूज वायर हे वेगवेगळ्या प्रकारचे बघा, हे वेगवेगळे फ्यूज आहेत. हे तुम्ही परिचय, हे फ्यूज आपल्याला परिचयाचा आहे का नाही. असे वेगवेगळ्या प्रकारचे फ्यूज हे आपल्याला मार्केटमध्ये आढळतात. आता आपण शॉर्ट सर्किट होऊ नये किंवा ओव्हरलोडिंग होऊ नये म्हणून आपण MCB वापरतो. त्याला मिनिएचर सर्किट ब्रेकर असे सुद्धा म्हणतात. म्हणजे सर्किटमधला करंट ज्यावेळेस एकदम वाढतो तेव्हा स्विच का होतो, हा ओपन होतो आणि करंट स्टॉप होतो. म्हणजे हा खटका का होणार आहे, हा पडणार आहे आणि पुढचा करंट का होणार आहे, हा विद्युतधाराही बंद होणार आहे. म्हणजे पुढचं जो धोका आहे शॉर्ट सर्किट, तो शॉर्ट सर्किट धोका टाळला जाऊ शकतो. आता यावर आधी आपण काय प्रश्नोत्तर सोडूया. एक्झाम्पल सोडू. अ 6 meter लॉंग वायर मेड फ्रॉम अन अलाइन नायक्रोम इज शेप्ड इन टू कॉईल अँड गिवन फॉर प्रोड्युसिंग हीट. 6 मीटर लांबीची काय आहे, नायक्रोमची वायर आहे. त्याला आपण कॉईलमध्ये गुंडाळलेले आहे आणि त्यामुळे म्हणून त्याच्यामधून प्रचंड प्रमाणामध्ये हीट बाहेर पडते. इट हॅज अ रेजिस्टन्स 24 ओम. त्याच्यामध्ये कितीचा रोध आहे, 24 ओमचा. कॅन वी गेट मोर हीट इफ द वायर इज कट इन टू हाफ ऑफ इट्स ओरिजिनल लेंथ. जर आपण त्याला अर्ध कट केली, म्हणजे 2 भाग केले, अर्धा भाग केले, तर त्याच्यामधून बाहेर पडणारे जे हीट आहे हे जास्त असणार आहे का. फॉर गेटिंग एनर्जी द 2 ends ऑफ द वायर आर कनेक्टेड टू सोर्स विथ द पोटेन्शियल डिफरन्स 20 व्होल्ट. त्याच्या दोघांमध्ये 220 व्होल्टचं विभवांतर आहे. रेजिस्टन्स आर किती आहे, 24 ओम. पोटेन्शियल डिफरन्स कॅपिटल व्ही किती आहे, 220 व्होल्ट. आता पॉवरचं सूत्र आपल्याला माहिती आहे. जर ती पूर्ण वायर असेल तर V²/R, 220चा स्क्वेअर अपॉन 24 किती आहे, 201 वॅट्स. जर कॉईल आपण हाफ कट केली तर V²/R 24च्या ऐवजी किती राहिला रोध, 12चा रोध राहिलेला आहे. विभवांतर सेम राहील, पोटेन्शियल सेम, त्याच्यामध्ये चेंज होणार नाही. 403 वॅट्स. म्हणजे कॉईल कट केल्यानंतर जास्त प्रमाणात हीट का होणार आहे, बाहेर पडणार आहे. A cell is connected to 9 ohm resistance because of which heat of 400 joule is produced per second due to current flowing through. Obtain the potential of. आता इथं रोध दिलेला आहे R किती आहे, तो 9 ओमचा आहे. 400 जूलचं काय आहे, 400 जूल ही एनर्जी आहे. पॉवरचं सूत्र माहिती आहे, वर्क डन पर युनिट आहे 400 जूल अपॉन 1 सेकंड इज इक्वल टू V²/R. म्हणजे पॉवर किती आली तुमची, 400 वॅट आली. परत सूत्र आपल्याकडे आहे, P इज इक्वल टू V²/R. पॉवर किती आहे, 400, V²/R किती आहे, रोध 9. 400 × 9 × V². V किती आला, √400 × 9, 20 × 3. 400 कशाचं वर्गमूळ आहे, 400 वर्गमूळ किती, 20, आणि 9चं वर्गमूळ 3, 60 व्होल्ट. म्हणजे किती आले विभवांतर, 60 व्होल्ट आलेलं आहे. तर इलेक्ट्रिक आयर्न युजेस अ पॉवर ऑफ 1100 वॅट. एक इस्त्री आहे, त्याची शक्ती किती आहे, 1100 वॅट. मीन सेट टू हायर टेम्परेचर. इफ टू सेट टू लोअर टेम्परेचर युजेस 330 व्होल्ट. तर जास्त तापमानाला तो त्याची पॉवर एवढं वापरतो 1100 वॅट, आणि कमी तापमानाला तो किती पॉवर वापरतो, 330 वॅट. आपल्याला इलेक्ट्रिक करंट शोधायचा आहे. द आयर्न इज कनेक्टेड टू, आणि विभवांतर किती आहे, 220 व्होल्ट. म्हणजे विभवांतर 220 व्होल्ट, शक्ती
कमी असं जास्त असेल तर 1100 वॅट, कमी असेल तर 330 वॅट. जर शक्ती जास्त असेल तर आपलं करंटचं सूत्र काय आहे, P/V. 1100 भागिले 220 5 ॲम्पियर. जर कमी असेल तर I2 P/V 330 भागिले 220 1.5 ॲम्पियर. आता आपल्याला नेमकं काय काढायचं आहे, रोध काढायचे आहे. आता रोधाचं सूत्र ओमच्या नियमाचं V = IR. R किती आला, V/I. मग R1 V/I1 220 भागिले 5 44 ओहम. R2 V/I2 220 भागिले 1.5 146 ओहम. पुढं an electric tungsten bulb is connected into a home circuit. The home electric supply runs at 220 volt potential difference. When switched on, a current of 0.45 ampere flows through the bulb. एक बल्ब आहे आपला घरामध्ये टंगस्टनचा, त्याला आपण 220 व्होल्टचं विभवांतर दिलेलं आहे. जर आपण बटन ऑन केलं तर त्याच्यामध्ये 0.50 ॲम्पियरचा करंट प्रवाहित होतो. मग त्याची आपल्याला पॉवर शोधायची आहे, शक्ती शोधायची. जर आपण त्याला 10 तास चालू ठेवलं तर तो किती ऊर्जा वापरतो हे सुद्धा शोधायचं आहे. V किती आहे, 220 व्होल्ट. करंट विद्युतधारा किती आहे, 0.50 ॲम्पियर. आता आपल्याला माहिती आहे कार्य म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स इंटू A, V इंटू A करंट 220 गुणून 0.50 वॅट 99 वॅट. आता हा किती वेळ वापरतो आहे, 10 तास वापरतो आहे. मग 99 वॅट गुणिले 10 तास म्हणजे 990 वॅट अवर म्हणजे 0.99 किलो वॅट अवर.